श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. योगविद्या किंवा मंत्रविद्या येणं कितपत चांगलं? महाराजांचं उत्तर: पुष्कळ लोक योगविद्या किंवा मंत्र असल्या विद्यांच्या साधनाकडे वळतात. त्यात अभिप्रेत असलेल्या शक्ती पुरेशा अभ्यासाने प्राप्त झालेले लोकही आढळतात. पण त्या शक्ती वापराव्या त्या प्रमाणात क्षीण होत जातात. आणि याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे ऐहिक हेतूंसाठी त्यांचा उपयोग करण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. कधीकधी अशा सिद्धी प्राप्त झालेला माणूस परहितासाठी परोपकारासाठी म्हणून त्यांचा वापर करू लागतो. पण ही भावना शेवटपर्यंत टिकून राहणं अशक्यप्राय असतं. आणि खरा वासनानाश झाला नसल्याने केव्हा ना केव्हा तरी त्या शक्ती स्वार्थ लाभासाठी वापरण्याचा मोह उत्पन्न होतो. तिथून अनाचाराला सुरुवात होऊन अखेरीस त्या व्यक्तींचा आध्यात्मिक अधःपात होतो. योग सामर्थ्याने कुंडलिनी जागृत करून तिला ब्रह्मरंध्रापर्यंत नेता येतं व तिचा अमृतस्त्राव होतो. परंतु शरीराला झालेली विषबाधा किंवा इतर व्याधी काही त्या योगे दूर करता येत नाही. तसंच योगबलाने समाधी लावता आली तर देहदोष फार तर समाधी असेल तोपर्यंत स्थगित करता येतील, पण त्यांचे कायम निरसन होत नाही. देहाला झालेली विषबाधा राम राम या जपानेच दूर झाली. म्हणून शंकर अविरत रामनाम जपतो व ह्याच रामनामाच्या साधनात सर्वांना उपदेश करतो. प्रश्न क्रमांक 2. महाराज, मोठे मोठे ज्ञानी पुरुष आपल्या शिकवणीला योग म्हणतात. उदाहरणार्थ कर्मयोग, प्रेमयोग, कुंडलिनी योग, पूर्णयोग, महायोग इत्यादी. आपला योग कोणता? महाराजांचं उत्तर: मोठ्यांचं काय सांगावं, पण आमचा आपला सहज योग आहे. योगाचे पर्यावसान समाधीमध्ये घडते. समाधी सहज पाहिजे. ज्यात सायास नाहीत ते सहज होय. शरीराला व मनाला, विशेषतः मनाला सायास न होता जी साधते तिला सहज समाधी म्हणतात. एक अतिमहत्त्वाची गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही. ती अशी की मी शांत, भगवंत अनंत आहे. माझ्या प्रयत्नाने किंवा साधनाने मी अनंत भगवंताला गवसणी घालीन हे शक्यच नाही. मी माझ्या प्रयत्नाने जे साधतो ते अखेर शांतच असणार. माझ्या प्रयत्नांवर जोपर्यंत माझा पूर्ण विश्वास असतो तोपर्यंत माझ्यावर मायेचा अंमल चालतो. माया आहे तोपर्यंत भगवंत जवळ असून दूर राहतो. मी करता आहे ही भावना होते. मायेचे दृश्य रूप आहे. माझ्या कर्तेपणाचा जितका जोर तितका परमात्मा माझ्याहून दूर. मायेचा अंमल संपल्यास माझ्या मीला बाजूला सारून तिथं भगवंताला ठेवलं की काम झालं. मीच्या जागी भगवंत विराजमान झाला की जीवन ही साधना बनते. राम करता ही भावना होते. मग माझ्या डोळ्यांनी भगवंत पाहतो, माझ्या कानांनी तो ऐकतो, माझ्या तोंडाने तो खातो व बोलतो. नवे माझे अंतरंग सर्व बहिरंग भगवंताने भरून जाते. या चालत्या बोलत्या समाधीला सहजयोग म्हणतात. तो साधण्यासाठी भगवंताला शोधायला जावं लागत नाही. खरं म्हणजे मी आज आहे तो भगवंताने निर्माण केलेला आहे. माझ्यामध्येच त्याचं वास्तव्य आहे. पण त्याला पाहण्याची दृष्टी मला आली पाहिजे. ती दृष्टी आली की घर बसल्या मला त्याचं दर्शन होईल. ती दृष्टी नामाने विना सायास येते असा माझा नव्हे सर्व संतांचा अनुभव आहे. म्हणून नामाने हा योग साधावा. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम.
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.